संविधान बचाव यात्रा या बॅनर खाली शेकडो दलित बांधवासह सहभागी झालात. काय आपलं भावना आहे? आपण पाहिलं असेल गेल्या 3 महिन्यापूर्वी परभणीमध्ये जे बाबासाहेब पुतळ्यावरची संविधानाची मोडतोड झाली होती आणि त्याची विटंबना झाल्यानंतर परभणीतली कोमिंग ऑपरेशन झालं. त्यानंतर लॉचा विद्यार्थी आंदोलन करत असलेला सोमनाथ सुरेश पोलिसांच्या मारहाणीत पोलीस कस्टडीमध्ये वारला. त्यानंतर लोकनेते विजय वाघोडे वारले आणि परभणीची परिस्थिती हाताच्या बाहेर गेली होती आणि दोषी पोलीसवाले जे आहेत त्यांच्यावर अजून कारवाई नाही. त्यामुळं ही आमची जी आजची संविधान बचाव यात्रा पोखरणीपासून परभणीपर्यंत आमचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे. हे सरकार कुठेतरी संविधानासोबत छेडछाड करते असं वाटतं. नक्कीच महाराष्ट्रामध्ये परभणीची घटना आहे, त्याच्यात जे आरोपी आहेत त्याच्यावर अजून अटक केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी कमिटी आचल्या कमिटी केली आहे. आचल्या कमिटी फक्त एक वेळेस आली, त्याच्यानंतर काय झालं रिपोर्ट ते पण बंद आहे. असे परभणीतच नाही, असे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नागपूरसारख्या अशा हिंसक वळण महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ह्या सरकारला संविधानाचं काही घेणं देणं नाही. ते त्यांच्या त्याला कार्यक्रमात उपक्रमामध्ये मशगूल आहेत. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, कुठं सरकारचा हात आहे असं वाटतं? नक्कीच सरकारचा आत्तापर्यंत जे दोषी आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई नाही. सरकारचा याच्यावर काही स्टेटमेंट नाही किंवा सरकारचं पण काही असं ठोस आव्हान पण नाही, आदेश पण नाही आलेला. फक्त चौकशीच्या नावाखाली हे सरकार चालढकल करून पुढे नेण्याचं काम करत आहे. याच्यामध्ये आपण काय संदेश द्याल या यात्रेच्या माध्यमातून? मी आपल्याला सांगतो की सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे आणि जे प्रकरण झालं होतं त्याला जर न्याय नाही मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये इतर घटना पण झालेल्या आहेत त्याला जर नाही मिळाला तर आमची ही संविधान बचाव यात्रा हर्षवर्धन सपकाळजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे. पण मी अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही संविधान बचाव यात्रा काढू. राईट.